तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तवा नाही, हॉटेल नाही, कोणतेही महाग मसाले नाहीत, तरी सुद्धा हे छोले पाहून तुम्ही म्हणाल हे नक्कीच हॉटेलमधीलच असतील. हे तवा छोले नाहीत, हे छोले मी साध्या कढईमध्येच केलेत, पण तरीही हॉटेलसारखा गडद कलर, मस्त झणझणीत चव आणि एकदम प्रोफेशनल लुक. कारण यात वापरली आहे एक अशी खास ट्रिक जी 90% लोकांना अजून माहीतच नाही. छोले उकळत असताना, शिवाय मसाल्याची ग्रेव्ही बनवत असताना अतिशय खास ही ट्रिक, एकदम नवीन आणि हटके ट्रिक या ठिकाणी आज वापरलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुमचे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल छोले तयार होतील. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण छोल्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया. यासाठी लागणारे मसाले पाहूया. हा घरगुती तिखट मसाला घेतलेला आहे 2 ते 3 टेबलस्पून, कसुरी मेथी 1 टेबलस्पून, धने पावडर 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टेबलस्पून, जिरे पावडर 1 टेबलस्पून, हळद पावडर अर्धा टेबलस्पून, आले लसूण पेस्ट आणि हा छोले मसाला एक 2 ते 3 टेबलस्पून आहे. आता या ठिकाणी एकदम घट्टसर असं दही घेतलेलं आहे. दही पाहू शकता, पातळ नाही, अगदी घरी बनवलेलं छान घट्टसर असं हे दही, एक छोटी वाटी दही आहे, म्हणजे साधारण 1 कप आहे. तर या दह्यामध्ये आपण हे जे सर्व मसाले आहेत, हे सर्व मसाले ॲड करायचे आहेत. अगदी तुम्हाला हॉटेल स्टाईल टेक्स्चर हॉटेलपेक्षाही छान असं ग्रेव्ही तुमची तयार होऊ शकते. इतकी साधी आणि ही सोपी पद्धत आहे. आणि छोले शिजत घालताना एक आपण छोटी ट्रिक पाहिजे आहे. एवढे 2 ट्रिक तुम्ही वापरल्यात ना, तर तुमचे छोले अगदी परफेक्ट बनतात. आता या दह्यामध्ये हे मसाले घातल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून अगदी 1 ते 2 वेळा आपण फक्त हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून. म्हणजे छान अशी याची पेस्ट तयार होते. पाणी वगैरे न घालता हे आपण आता मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी आपली छान अशी आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही अशा प्रकारे आपण मसाले मिक्स करून याची पेस्ट करून घेतल्यामुळे एक वेगळीच टेस्ट आपल्या ग्रेव्हीला येणार आहे. परंतु ही मसाले भाजताना सुद्धा आणखी एक ट्रिक वापरायची आहे. कारण आपण यामध्ये दही वापरलेलं आहे, त्यामुळे अगदी एक साधी सिंपल ट्रिक आपण मसाले भाजताना पाहिजे आहे. आता हे एका वाटीमध्ये आपण हे सर्व ग्रेव्ही काढून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 2 मध्यम आकारचे छान असे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि याची पण आपण मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही टोमॅटोची सुद्धा प्युरी आपली करून बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता अशा प्रकारे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. एवढी पूर्व तयारी करून आपण ठेवायची आहे. चला आता आपण पुढची स्टेप पाहू. छोले बनवण्यासाठी या ठिकाणी कुकर घ्यायचा आहे. यामध्ये 5 तास हे छोले मी भिजत घातले होते. ते मी रात्रभर जरी भिजत घातले तरी चालतील. या ठिकाणी वाटीने मोजून घेतलेले आहेत. 2 वाटी हे छोले आपले भिजलेले आहेत. तर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालत असताना या छोल्याच्या वरती 1 इंचभर पाणी राहावं इतपत पाणी वापरायचं आहे. आता यामध्ये 1-2 टेबलस्पून तूप तुम्ही नक्की घाला. तूपच घाला, तेल घालू नका. त्याऐवजी तूप घाला. नसेलच तूप तर तुम्ही तेल वापरू शकता. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये अतिशय महत्त्वाची एक सिक्रेट ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे. एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे. याच्यावरती 2 तमालपत्री, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची, 1 बदाम फूल, 8 ते 9 काळी मिरी, 8 ते 9 लवंग आणि अतिशय महत्त्वाची टीप या ठिकाणी म्हणजे आपली जी चहाची पावडर असते, ही चहाची पावडर अगदी पाव चमचा, म्हणजे आपला एक छोटा लहान चमचा असतो चहा पावडरचा, तो 1 चमचा घालायचा आहे. यामुळे काय होतं, आपल्याला अगदी त्या छोल्याला जो कलर आहे तो एकदम हॉटेल स्टाईल छान असा कलर येतो आणि दिसायला सुद्धा टेक्स्चर सुद्धा खूप छान असं दिसतं. पण बरेच जण काय चूक करतात, ही पावडर आहे चहा पावडर हे डायरेक्ट घालतात. तर डायरेक्ट चुकूनही तुम्ही घालू नका. पूर्ण कडवट आपले छोले लागतील. त्यामुळे अशीच ट्रिक वापरायची आहे. जर तुम्ही ब्लॅक टी बॅग्स जर मला रेडीमेड मिळाल्या तर ती वापरली तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा प्रकारे ही पोटली बनवून आपण यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर सुक्या 2 मिरच्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत आणि कुकरला झाकण लावून 1 फुल शिट्टी घ्यायची आहे. नंतर मध्यम गॅस करून एक 2 ते 3 शिट्ट्या घेऊन आपण हा गॅसवरून कुकर उतरायचा आहे.
पाहू शकता छान असे आपले छोले शिजलेले आहेत. आता ही पोटली आपल्या काही कामाची नाही, कारण या छोल्यामध्ये सर्व सुगंध जो मसाल्याचा आहे आणि चहा पावडरचा रंग उतरलेला आहे. त्यामुळे आहे अशी पोटली काढून आपण आता ही साईडला ठेवून द्यायची आहे. छोले पण आपले छान शिजलेले आहेत. यानंतर गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवायची आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर अतिउत्तम, त्यावरती जरी केलं तरी खूपच छान होईल. या ठिकाणी कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून आता हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आहेत. 2 वाटी छोल्यासाठी 3 कांदे पुरेसे होतात. या ठिकाणी 2 बटाटे सुद्धा छान असे शिजवून घेतलेले आहेत. स्मॅश करून आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत. कांदा आपला सोनेरी रंगावर छान असा परतला गेला की यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे ती आता यामध्ये टाकायची आहे. आणि आता ही टोमॅटोची प्युरी सुद्धा आपण छान अशी अगदी याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी पाहू शकता छान असं आपण हे 5 मिनिटं परतून घेतल्यानंतर अशी छान तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतले ना म्हणजे या प्युरीला छान अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपण हे टोमॅटोची प्युरी भाजून घेतल्यानंतर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ट्रिक लक्षात घ्यायची. या ठिकाणी आपण थंड पाणी थोडंसं अगदी अर्धा कप थंड पाणी घालायचं आहे. गॅस पूर्णपणे मंद आचेवरती ठेवायचा आहे, कारण आपण या ठिकाणी दह्यामध्ये जे मसाले मिक्स करून पेस्ट बनवलेली आहे ती या ठिकाणी ॲड करणार असतो. यामध्ये दही असतं आणि हे गरम गरम तेलामध्ये जर आपण दही टाकलं तर दही फुटण्याची शक्यता असते. म्हणून कधीही ह्याचं टेम्परेचर जे आहे कमी करायचं आहे. थोडंसं पाणी घालून टेम्परेचर कमी करायचं आणि नंतरच ही पेस्ट यामध्ये मिक्स करायची आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पूर्ण सर्व पेस्ट आपण यामध्ये घालून छान असं आता 1-2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. बरेच जण डायरेक्ट गरम त्या मिश्रणामध्ये दही टाकतात, तर तसं करायचं नाही. त्यामुळे आपली चव पण बिघडते आणि पूर्ण रेसिपी पण आपली बिघडते. त्यामुळे ही एक ट्रिक अतिशय महत्त्वाची लक्षात घ्या. अतिशय साध्या साध्या टिप्स मी मध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत, पण फार उपयुक्त आहेत. टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मी मीठ घातलेलं आहे. आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या टेस्टनुसार या ठिकाणी मीठ वापरायचं आहे. आता हे सुद्धा छान 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर झाकण लावून एक 5 मिनिटं मंद आचेवरती छान असा आता हा मसाला शिजू द्यायचा आहे. 5 मिनिटं छान मंद आचेवर शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाला इतका छान शिजलेला आहे. अगदी याच्यावरती तेल जमा झालेलं आहे, कट जमा झालेला आहे. रंग तर अप्रतिम आणि सुगंध तर अगदी घरभर सुटलेला आहे. अजून आपण यामध्ये जे छोले ठेवले होते शिजत ते मिक्स करणार आहोत. त्याच्यामुळे आणखी आपला कलर हा छान आणखी कलर येणार आहे. अप्रतिम अशी ही आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. अगदी घरामध्येच आपल्या अवेलेबल असणारेच मसाले आपण वापरलेले आहेत. आता हे छान असा मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये शिजलेले आपले जे छोले आहेत ते आणि आपण मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो ॲड करायचा आहे. बटाटा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा चालू शकतं, काही फरक पडत नाही. आता पुन्हा छान असं 1 मिनिटभर हे छान परतवून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात ही ग्रेव्ही सेलसर हवी आहे तेवढं आपण पाणी वापरू शकता. नाहीतर आहे तेवढं पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिश्रण राहू शकतं. वरून भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे. आणि आता याला झाकण लावून आणखी 1-2 मिनिटं छान अशी मध्यम आचेवरती वाफ आणायची आहे. वरून थोडी आपण हिरवी मिरची टाकली तरी सुद्धा चालू शकतं. हा आपल्या आवडीचा प्रश्न आहे. आता याला झाकण लावून 1-2 मिनिटं छान अशी वाफ आणूयात. या ठिकाणी आणखी एक तुम्हाला ट्रिक सांगते. घ्यायच्या वेळेला तुम्ही या ठिकाणी याला वरून असा तडका दिलात ना तर अजून टेस्टी असं हे बनतं. म्हणजे थोडंसं हिंग, जिरं, मोहरी आणि लाल मिरची, हिरवी मिरची आणि कढीपत्ता याचे जर आपण वरून तडका दिला तर आणखी छान असे आपले हे छोले लागू शकतात. तर या ठिकाणी पाहू शकता आता गरम गरम आहे त्यामुळे हे असं आहे. थोडंसं थंड झालं की हे अजून दाटसर येतं. त्यामुळं आपण पाण्याचं प्रमाण हे इतपत ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपले छोले आता तयार झालेले आहेत. तर
नक्की अशा प्रकारे एकदा हे छोले बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.